नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न काय आहे मंडळी? हसाय ना? हसलंच पाहिजे, कारण हसणं हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे. आणि हा अधिकार मिळवून देणार हा कार्यक्रम परत एकदा मी घेऊन आलो तुमच्यासाठी, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौऱ्यात. हे स्वातंत्र्य आपल्याला स्वस्तात मिळालेलं नाहीये. या स्वातंत्र्यासाठी अनेक वीरांनी, हुतात्म्यांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलेलं आहे. त्या सगळ्यांना स्मरण करत आजचा हा भाग मी सुरू करणार आहे. मंडळी, खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याची ओळख पहिल्यांदा आपल्याला कोणी करून दिली असेल तर ती अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांनी. छत्रपतींना वंदन करून आजच्या भागाची आपण सुरुवात केलेली आहे. आणि आज तुकडवाडीत सुद्धा जल्लोष असणार आहे. आणि म्हणूनच मी अशा पाहुण्यांना आमंत्रित केलेलं आहे ज्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून देशभक्तीची ही ज्योत कायम तेवत ठेवलेली आहे. म्हणजे आता तरी कसं खूप चॅनल्स आलेले आहेत, टी व्हीवरती वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळतात. पण मला आठवतंय माझ्या दिवसाची सुरुवात व्हायची एका गाण्यानं. आणि ते गाणं मला खूप आवडायचं, बघायला सुद्धा आणि ऐकायला सुद्धा. कारण त्या गाण्यातून मला कळायचं की आपला भारत देश किती मोठा आहे आणि विविधतेत कशी एकता आहे. गाणं होतं मिले सुर मेरा तुम्हारा. आणि आजचा दिवस म्हटल्यानंतर तर ते गाणं आठवलंच पाहिजे. आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे सुरांच्या अशा थोर जादूगाराला, ज्यांनी या गाण्याची चाल बांधलेली आहे, हे गाणं संगीतबद्ध केलेलं आहे. आणि अशी शेकडो गाणी त्यांनी आत्तापर्यंत आपल्याला दिलेली आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्यासाठी. वा वा काका, स्वागत. मी तुमचं मनापासून स्वागत करतो या तुकडवाडीमध्ये. तर काका, आणखीन दोन पाहुणे सुद्धा आलेले आहेत, त्यांना सुद्धा आपण आमंत्रित करूयात. खरं तर कलाकार हा आपल्या कलेच्या माध्यमातून नेहमीच समाजासाठी काही ना काहीतरी देत असतो. आपल्या कलेच्या माध्यमातून देशप्रेम तो वाटत असतो. असाच एक अवली कलाकार ज्यांनी आयुष्यभर देशप्रेम वाटायचं ठरवलेलं आहे आणि हा वसाच त्यांनी उचललाय. आझादी 50 या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते आपल्याला नेहमीच भेटत राहतात. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अशोक हंडे यांच्यासाठी. सर, मनापासून स्वागत करतो मी तुमचं. आणि स्वातंत्र्य दिनाच्या सुरुवातीलाच मनापासून शुभेच्छा देतो मी तुम्हाला. आणखीन एका पाहुण्याला आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे. मंडळी, वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी छत्रपतींनी स्वराज्याचं तोरण मानलं आणि ती शपथ आपल्या मावळ्यांना दिली. आणि असेच मावळे पुढे घडत गेले, जे आजही घडतायत. कलाक्षेत्रात सुद्धा असे काही मावळे आहेत. त्यांच्याकडे बघितल्यावर असं जाणवतं की हे मावळे छत्रपतींचेच मावळे असावेत. क्या बात. असाच एक मावळा या मंचावरती आता येणार आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत नंदेश उमाप यांच्यासाठी. सर, मनापासून स्वागत. मुजरा. सगळ्या आपल्या भारतीयांना या छोट्याशा गायकाकडनं स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. वा वा. तिघांचंही मनापासून स्वागत करणार आहे. आपण खूप गप्पा मारूयात. मी विनंती करेन आमच्या बरोबर स्थानापन्न व्हा. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आज तुकडवाडीमध्ये आलाय. तुकडवाडी सुद्धा छान सजलेली आहे. अगदी अगदी मस्त. तुकडवाडीतले लोक सुद्धा उत्सुक आहेत सगळ्यांना भेटायला. वाह. काय माझे भाचे आहेत दोन छोटे छोटे,
बर झेंडावंदन करून आलेत ते आता सगळ्यांना भेटायला. मा 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 मामा उच्चन मामा उच्चन असं नाही करायचं, आपण लहान आहोत. हा मला उच्च नाही नाही, तुला शक्य आहे का? आज 15 ऑगस्ट आहे. वा वा, 15 ऑगस्ट म्हणजे काय माहितीये का सगळ्यांना? सांगा. हा मामा. सांगा काय 15 ऑगस्टला काय असतं? 15 ऑगस्टला शाळेतून लवकर सोडतात. असं नसतं, ते बरोबर आहे लवकर सोडतात, पण 15 ऑगस्ट म्हणजे काय तुम्हाला माहितीये की नाही? हा माहिती आहे मामा. झेंडावंदन असतो, स्वतंत्र झाला देश हा आपला. असंच नीट 15 ऑगस्ट. सांगा. देशाचा स्वातंत्र्य दिन असतो. स्वतंत्र दिन. हा हा. ऐकलं का आपल्याकडे पाहुणे कोण कोण आलेले छान छान? हो बघितलं. हो नमस्कार नमस्कार नमस्कार. बीबी आणि बाई, तुम्ही डायरेक्ट शाळेत नाही इकडे आलात. त्यांच्या मॅडम आहेत त्या, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या बाईंसाठी. किती मोठी मोठी माणसं आली आहेत. काय करू मला कळेना झाले आता. म्हणजे हा स्वागत गीतासाठी काही तुम्ही तयारी केली की नाही, जी मी काल सांगितलेली? या तिघांसाठी मी एक 3 स्वागत गीतं आणलेली एक? आहेत. मी बसू का? हा बसू का मी? बसून म्हणणार गाणं? हो. प्लीज प्लीज. धन्यवाद. हा वा वा, आता रांगोळी घ्या काढायला. वा वा बाई, छान. पुढचं गाणं तर तुम्ही घ्या मग. स्वागत करा. बाईंच्या ऐवजी मी स्वतः स्वागत करतो आहे. बर, हाला कमी गाणं घ्या. कुठलं गाणं, कुठे चाललंय आपलं, काय आणि ओ जरा पण एन्जॉय करायला देत नाही. बात करा. एन्जॉयमेंट खूप झाली, आता पुढचं स्वागत घ्या. हो हा. पुढचं स्वागत गीत सुरात घ्या. सादर करते.
मारू नको रे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत श्री हुकलेले सर यांच्यासाठी. या सर. अरे बघितलं का कोण आलंय ते? तिकडेच बघतोय. इकडे. बघितलंस का? कधीच. अरे इकडे 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 याची ओळख करून देतो. ही दुसरीच आहे. शी इज माय ग्रँड डॉटर. हिच्याकडे बघा, फार फार छान छान कविता म्हणते. बेटा बोल कविता. ठीक आहे. हा फर्स्ट सॉन्ग. कोरस द्या त्यांना. आणि आम्ही वेगळा कोरस. आता जर ते कोरस दिलं तर बघा वेगळा कोरस पाहिजे. सॉरी सॉरी. काय? शेवटचं गाणं घे बाळा. सॉरी. आता घ्या बेटा. सगळ्या पाहुण्यांच्या समोर विचका करतात ते चांगला घ्या. काढा, काढा. रडू नको. हे, हे, मी आहे ना इथे. घ्या घ्या घ्या. लास्ट सॉन्ग. हा. सॉरी सॉरी. असले कसले कोरस कुठे कसे मिक्स करता? अरे काय शाळेचं नाव बुडवणार आहे तुम्ही? अरे माझ्या हातून काय विद्यार्थी होऊन गेले बघा. हा हे तुमचे हे विद्यार्थी? सगळे माझे विद्यार्थी आहे. हा, आणि आताचे विद्यार्थी बघा काय हे बघा. अरे वा वा वा. अशोक पत्के आलेले आहेत माझे विद्यार्थी. काय काय म्हणजे बघा, म्हणजे आता इतके शांत दिसत आहेत पण त्यावेळेस लहानपणी काय बडबड 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 लहानपणी इतकी बडबड करून टाकली ना, आत्ता मोठेपणी बडबडच नाही ठेवली करायला काही. पण फार हुशार. इतकं हुशार सांगतो. आपण अशी प्रश्नपत्रिका दिली ना की 3 मिनिटात म्हणायचे सर माझं झालंय. अच्छा सगळं सोडवून झालं? नाही नाही नाही. मग? प्रश्नपत्रिकेला चाल लावायचे. 3 मिनिटात. अशोक हो क्या बात आहे. आज अशोक अशोक असं ग्रुपनी राहायचं. अच्छा. हो हो ग्रुपनी राहायचा फार म्हणजे फार छंद आहे या माणसाला. मी सांगतो त्यांना पाडे म्हण. मी म्हटलं बाबा पाडे म्हण एकदा. तर म्हणाला नाही सर कोरस असल्याशिवाय म्हणणार नाही. मग 4 मुलं यांच्या पाठीमागे उभं करायचे, त्यांच्या हातात माईक द्यायचे, तेव्हा कुठे हे पाडे म्हणायचे. मी एकदा याला नापास केलं तुम्हाला सांगतो. एकदा नापास केलं तर म्हणलं सर नाही मी एकटा नापास होणार नाही. मग याच्याबरोबर आणखीन 10 विद्यार्थी मी कोरस मध्ये नापास केले. अरे अरे आज म्हणजे काय माझे विद्यार्थ्यांचा मेळावा भरला काय? नंदेश पण आलो. वा 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 फार फार बरं. या मुलांनी खूप नाव काढलंय. तुम्हाला सांगतो एकदा मी याला मारलं. मारलं तुम्ही? हो हो एकदा असं मी मारलंय स्केलने तर हा माणूस बेंचवर उभे राहून ओरडला, अरे बघताय काय शत्रूंनी हमला केलाय आपल्यावरती. तलवारी काढ. सगळ्या पोरांनी जोरदार ते सगळे पट्ट्या काढल्या आणि मला इतकं मारलं. नंतर 2 महिने मी ऍडमिट होतो. नंतर शाळा सोडलीच मी. असे विद्यार्थी आले फार बरं वाटलं. वा 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 वा. अरे बघताय काय शत्रूवर हमला करा. स्वातंत्र्य दिनाचं आजचं निमित्त आहे आणि आझादी 50 हा तुमचा खूप गाजलेला कार्यक्रम. ही संकल्पना कशी सुचली होती आणि आजच्या निमित्तानं काय सांगाल? या स्वातंत्र्याचा एकूण इतिहास जर बघितला तर त्याच्यामध्ये समिधा टाकलेले लोक महाराष्ट्रात जास्त आहेत.
मग ते लोकमान्य टिळक असतील, सावरकर असतील, चापेकर बंधू असतील, अनेक क्रांतिकारी आणि अनेक राजकीय धुरीण या काळातले, शिवाजी महाराज आहेत, ह्या सगळ्या, झाशीची राणी आहे, ह्या सगळ्या गोष्टी लोकांपुढे मांडताना हिंदीमध्ये मला सांगायला अभिमान वाटतो की आता आपण छत्रपतींना वंदन केलं, मला फार आवडलं. तुम्ही खरे छत्रपतींचे वारस आहात. कारण ज्या ज्या वेळेला स्वातंत्र्य हा विषय येईल, ज्या ज्या वेळेला स्वराज्य हा विषय येईल, ज्या ज्या वेळेला गुलामगिरी हा विषय येईल, त्या त्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव पहिलं आलं पाहिजे. वा वा. मिले सुर मेरा तुम्हारा. खरं तर आजही तितकंच ताजंतवानं गाणं आहे आणि ते तुमच्याकडून आम्हाला मिळालंय. काय सांगाल या गाण्याबद्दल? माझं भाग्य आहे म्हणजे असं काहीतरी काम करायला मिळालं म्हणून. पियुष पांडेने लिहिलं ते आणि माझ्याकडे पाठवलं कंपोज करायला. तर म्हटलं 4च ओळी आहे. ते म्हणा एवढंच आहे. ह्याच्या 14 लँग्वेजेस बनणार आहे. पण कारण जात धर्म म्हटला किंवा भाषा म्हटली की समज आलंच ते. तर तामिळ, तेलुगू, कन्नड वगैरे सगळं, गुजराती, पंजाबी, मराठी, हे ते सगळे, काश्मीरी, सिंधी पण घेतलं होतं आम्ही. आणि ठरलं की करायचं. ह्याचं खरं श्रेय मला विचारशील म्हणजे कंपोजिशनपेक्षा लुई बँक्सला जातं. ज्यांनी ती माळ गुंफली आहे ना. आणि शेवटी ता पा 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 त्या सबन ऑर्केस्ट्रा, तर ते त्याचं कौशल्य मी म्हणेन. वा वा. क्या बात आहे. या ऐतिहासिक गाण्यात आज आमचेही सूर मिसळले. हे किती मोठं झालं आपल्यासाठी. हे किती मोठं असेल माझ्यासाठी. हा ऐतिहासिक क्षण आहे माझ्यासाठी तर. बाबा वा वा. जोरदार टाळ्या काकांसाठी. थँक्यू. जसं मिले सूर मेरा तुम्हारा हे प्रसिद्ध आहे, तसं आणखीन एक गाणं लागायचं ते अजून पण लागतं. पूरब से सूर्य उगा. क्या बात आहे. आणि कशी चाल आठवली तुम्ही सांगता. हा. मला काय, मी अभिषेकींबरोबर काम केलेलं आहे. क्या बात. म्हणजे त्यांच्या पहिल्या नाटकापासून शेवटच्या नाटकापर्यंत. मत्स्यगंधा ते तू तरच आफेकाळी, म्हणजे कट्यार पण होतं त्याच्यात, लेकुरे उदण झाले होतं, ययाती देवा, आणि सगळीच नाटकं. आणि बाजूला बसून ते कसं काम करतात ते शिकून शिकून हे झालं. मला कोणतं गाणं आठवलं असेल हे करताना. कट्यारमधलं ते सकाळी तर पंडित जे येतात गातात आहे ते जोनी दिलो. क्या बात आहे. वा वा वा. आणि त्याच्यावरनं ते स्फूर्ती मिळून गाणं कंपोज झालं. क्या बात आहे. वा वा. हे प्रामाणिकपणे सांगणारे लोक पण कमी आहेत. प्रामाणिकपणे सांगणार. नंदेशकडे आता मी येणार आहे.
तुम्ही सुद्धा एक वेगळा कार्यक्रम सध्या सगळ्यांसाठी घेऊन येत आहे, शिवसोहळा. काय सांगाल त्याबद्दल? गेली 6-7 वर्ष पूर्वी जर पाठीमागे गेलो तर तेव्हापासून माझ्या मनात होतं की शिवरायांवर काहीतरी करायचं. मग माझ्या मनात एक भावना आली की ज्या मावळ्यांनं शिवाजी महाराजाला अखेरच्या श्वासापर्यंत साथ दिली त्या मावळ्यांवर का नको करूया. वा. मग बहिर्जी नाईक हा तिथं मी त्याला एक सूत्रधार बनवून मग बहिर्जी नाईक, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, मग इथं येसाजी, या प्रत्येकाची कथा, महाराजांबरोबर राहणाऱ्या माणसांची, त्या मावळ्यांची कथा तो सांगतोय. आणि मग शेवटी राज्याभिषेक, आणि मग राज्याभिषेक जेव्हा होतो तेव्हा महाराजाला मग बाजी आठवतात, तानाजी आठवतो. प्रत्येक मावळा त्यांचा जी पायरी चढत असतात तो प्रत्येक मावळा आठवतो. आणि महाराज तिथे मग कुठेतरी महाराजांनी म्हटलं असेल की ही जी मी पायरी चढतोय ही प्रत्येक मावळ्याच्या प्राणाची त्याने बलिदान दिलेलं आहे. वा वा. ती मी पायरी चढतोय. कुठलाही सण, कुठलाही सोहळा आपण साजरा करतो आपल्या आयुष्यामधला, मला तर वाटतं आपण श्वास सुद्धा घेऊ शकतो तो या स्वातंत्र्यामुळेच. आणि आज सुद्धा जे मिळालेलं स्वातंत्र्य आहे ते टिकवून ठेवणं सोपं नाहीये. आणि ते केवळ आपल्या देशाचं रक्षण करणाऱ्या जवानांमुळे अबाधित आहे. सगळ्या पोलिसांसाठी, जवानांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. शिवाजी जन्माला यावा पण शेजारच्या घरात, अशी एक म्हण आहे आपल्याकडे. पण अशा अनेक जिजाऊ आहेत ज्या या शिवबांना जन्म घालतात. आणि असेच शिवबा आज आपल्या देशाचं रक्षण करतायत. आता मी अशाच एका मातेला या ठिकाणी आमंत्रित करणार आहे ज्यांनी या देशसेवेसाठी असाच एक शिवबा जन्माला घातला आणि त्यानं आपल्या देशासाठी लढा दिला. सन 1995 जम्मू काश्मीरमधल्या कुपवाडा जिल्ह्यात लाईन ऑफ कंट्रोलजवळ शत्रूशी लढताना ज्यांना वीरगती प्राप्त झाली असे कॅप्टन विनायक गोरे यांच्या मातोश्री अनुराधा गोरे. मी विनंती करेन तुम्ही आमच्या बरोबर कृपया स्थानापन्न व्हा. अनुराधाजी, तुमचं मनापासून स्वागत. स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. यानंतर या मंचावरती आपण आमंत्रित करणार आहोत एका वीर पत्नीला. दोडा जिल्ह्यातल्या नाल्टी इथं 2001 ऑपरेशन रक्षक झालं. तिथे दहशतवाद्यांशी लढत असताना आपल्या प्राणांची बाजी लावलेले मेजर राजेश नायर यांच्या पत्नी सुप्रिया नायर. नमस्कार, स्वागत करतो आणि विनंती करेन आमच्याबरोबर तुम्ही स्थानापन्न व्हा. सुप्रियाजी, तुमचं स्वागत. स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला खूप साऱ्या मी शुभेच्छा देतो. यानंतर आणखी एका वीरपत्नीला या मंचावरती आपण आमंत्रित करूयात. 26/11चा मुंबईवरचा हल्ला अजूनही ताजा आहे. या हल्ल्यामध्ये महाराष्ट्र पोलिसांमधले महत्त्वपूर्ण पोलीस अधिकारी, सिनियर PI म्हणून प्रसिद्ध असलेले विजय साळसकर यांनी आपल्या प्राणाची बाजी लावली. या ठिकाणी त्यांच्या पत्नी स्मिता साळसकर यांना आपण आमंत्रित करूयात. स्मिताजी, तुमचं स्वागत. मी विनंती करेन तुम्ही कृपया आमच्याबरोबर स्थानापन्न व्हा. आणि आपण आमंत्रित करूयात विजय साळसकर यांची कन्या दिव्या साळसकर यांना. दिव्या, तुमचं स्वागत. विनंती करेन आमच्याबरोबर तुम्ही स्थानापन्न व्हा. खरं तर चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम गेली 2 वर्ष सुरू आहे. वेगवेगळे विषय या मंचावरून लोकांपर्यंत जात असतात. सिनेमा, नाटक याही पल्याडचे काही विषय होते. पण आज मला वाटतं हा मंच खऱ्या अर्थानं मोठा झाला. तुम्ही आलात म्हणून. आज देशात स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण पद्धतीनं साजरा केला जातोय.
मला अनुराधा गोरे यांच्याशी संवाद साधायचा आहे. अनुराधाजी, तुम्ही शिक्षिका म्हणून काम केलेलं आहे आणि तुमचा पुत्र विनायक, नावातच विनायक होता आणि आहे. कसे होते विनायक? खूप छान होता. अभ्यासात प्रचंड हुशार होता. वाचन प्रचंड होतं. त्याला काय येत नव्हतं विचारा. पोहणं येत होतं, सायकलिंग, हायकिंग, ट्रेकिंग, हॉकी आणि फुटबॉल उत्तम खेळायचा. त्याच्या वर्गातले 11 जण बोर्डात आले होते. सो इट वॉज नॉट एनिथिंग इम्पॉसिबल फॉर यू. तो CA करत होता आणि CA करत असताना त्यांनी आर्मी जॉईन करायचं ठरवलं आणि तो गेला. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ हिम. क्या बात. आज देशात स्वातंत्र्य दिन साजरा केला जातोय, काय सांगाल तुम्ही? मला असं वाटतं की आमच्या पिढीला स्वातंत्र्य लढा कदाचित शाळेत परिचित असेल, पण स्वातंत्र्यानंतर आत्तापर्यंत किती लढाया झाल्या, किती लोकांना परमवीर चक्र मिळाली, नाही नावं सांगता येत. 47, 62, 65, 83, 84, नंतर 99ची लढाई, त्याच्याशिवाय असंख्य ऑपरेशन्स आणि जेवढी माणसं आपण स्वातंत्र्य मिळवण्यासाठी गमावली तेवढीच किंबहुना जास्ती माणसं आपण स्वातंत्र्य टिकवण्यासाठी गमावलेली आहेत. त्यांची नावं, त्यांचा इतिहास आमच्या नव्या पिढीला कळला पाहिजे. नवी पिढी विचारते की देशाने आम्हाला काय दिलं, बरबादीचे नारेही लावते. मला त्यांना विचारायचं आहे, मला त्यांना सांगायचं आहे, विचारू नका देशाने तुम्हाला काय दिलं, तुम्ही आहात ते देशामुळेच आहात. तुम्ही देशाला काय देऊ शकता याचा विचार करा, काही ना काही द्या. मला वाटते नुसत्या तोंडाच्या वायफळ गप्पा याच्यापेक्षा तुमची कृती खूप महत्त्वाची आहे. ती कृती तुम्ही करा. आज बॉर्डर, कोणतीच बॉर्डर, अगदी गुजरात, राजस्थान, जम्मू काश्मीर, कुठेही घ्या, 7 सिस्टर्सकडे जा, एवढंच कशाला, अगदी खालती जो समुद्र आहे त्याच्यामध्येचा प्रचंड धोका आहे. असा धोका असताना आमचे तरुण नोकरी नाही, अनएम्प्लॉईड म्हणून भटकत असताना आज सैन्यामध्ये जवळजवळ 13,000, जास्तीच असतील कदाचित, एवढ्या अधिकाऱ्यांच्या जागा रिकाम्या आहेत. मला वाटते याच्यासाठी शिक्षण पद्धती आपली प्रचंड बदलली पाहिजे. आणि स्वातंत्र्य संग्राम झाल्यानंतर स्वातंत्र्य दिन हा आपल्याला असंख्य, ज्याला आज चंद्र सूर्य नांदो जर आपल्याला साजरा करायचा असेल तर आपल्या नव्या पिढीला खूप वेगळ्या तऱ्हेने घडवलं पाहिजे असं मला वाटतं. सुप्रियाजी, आता मला तुमच्याकडे यायचं आहे. मी राजेशजींबद्दल थोडक्यात माहिती सांगितली. आतंकवाद्यांशी लढताना वीरगती प्राप्त झाली. कसे होते राजेशजी? फार कठीण आहे राजेशला 2-15 मिनिटात सांगणं. राजेश कधीही खोटं बोलायचं नाही, कधीही खोटं बोलायचं नाही. समजा त्याला फोन घ्यायचा नसेल तेव्हा लँडलाईन असायचे, तेव्हा मोबाईल्स असायचे. तर त्याची आई कधी कधी सांगायची तू घरी नाही आहे, तर तो लगेच सांगायचा त्यांना सांग मला फोन घ्यायचा नाही आहे किंवा मी अवेलेबल नाही आहे फोन घ्यायला, पण मी घरी नाही आहे हे खोटं सांगू नको. कारण का जेव्हा मी एक युनिफॉर्म घालतो तेव्हा प्रत्येक नागरिकाला हे कळलं पाहिजे की मी सत्यासाठी जगतो. तो 2 वाजता सिग्नल, रात्रीच्या 2 वाजता रेड सिग्नलला थांबायचा. सगळेजण हसायचे त्याला, सगळेजण हसायचे, पण तो 2 वाजता सिग्नलला थांबायचा. 1998मध्ये 1998 साली ऑपरेशन सद्भावना चालू झाली. नाल्टीमध्ये आपल्या आर्मीनी कितीतरी शाळा परत चालू केल्या. म्हणजे काश्मीरी युवकांना लहान मुलांना शाळेत जाता येत नाही, कारण का तिकडे आतंकवाद इतका आहे की घाबरून लोक घरी बसतात. आपल्या आर्मीनी कित्येक शाळा रिहॅबिलिटेट केल्या आहेत. टेररिस्ट रिहॅबिलिटेशन प्लॅन्स आहेत. आणि दररोज आम्हाला माहिती असतं की कदाचित माझा नवरा किंवा माझा मुलगा परत येणार नाही. आपल्याला असं वाटतं इकडे बसून की वी थिंक दॅट वी आर इन्व्हिन्सिबल, आपल्याबरोबर होणार नाही. एक्झॅक्टली आमच्याबरोबर उलटं होतं. दररोज मला भीती वाटायची की फोन आला ना, तो फोन तेव्हा ऑफकोर्स आर्मी फोन्स असायचे, मोबाईल नसायचे. दररोज एक माझा ठोका चुकायचा. मग मी फोन घ्यायचा, त्याचा आवाज ऐकल्यावर मी म्हणायचे एव्हरीथिंग इज फाईन. अशा परिस्थितीत जगताना एक सामान्य नागरिकाला हे सगळं माहितीच नसतं. एका सामान्य नागरिकाला हे माहिती नसतं की आपला तिकडे फौजी सगळ्या धर्मांबरोबर आपलं देशाचं रक्षण करतोय. कुठल्याही धर्माच्या विरुद्ध तो नाही आहे. मिले सुर मेरा तुम्हारा ऐकल्यानंतर मला लक्षात येतं की आर्मीमध्ये सर्व धर्म स्थळ आहे.
मंदिर नाही आहे, मस्जिद नाही आहे, शीख हे नाही, सर्व धर्मस्थळ आहे आणि सर्व जण तिकडे जाऊन सगळे फेस्टिवल्स सेलिब्रेट करतात. पण हे आपण कधीही बघत नाही. आणि मला खरंच वाटतं की जसं काकूंनी सांगितलं, मीडियानी आणि तुम्ही हा मोठा एक, मी खरंच आभारी आहे. खरंच पाहिजेत तुमचे. आणि तसंच करत राहा. संधी दिली. हो, खरंच तसंच करत राहा की फौज काय करते आणि किती सद्भावना ऑपरेशन खाली किती काम केलं आहे जम्मू काश्मीरमध्ये, ते 15% दाखवा. फक्त 15% दाखवा आणि मी तुम्हाला सांगते की तुमच्यामधनं अर्धी लोक फौज जॉईन करायला तयार होतील. आता मी येणार आहे स्मिता साळसकर बहिणी तुमच्याकडे. विजयजींबद्दल तुम्ही येण्यापूर्वीच सगळ्यांना सांगितलं, काय सांगाल त्यांच्याबद्दल? लढणं त्यांच्या स्वभावातच होतं आणि लहानपणापासून काही गोष्टींची खूप आवड असावी लागते, म्हणजे देशप्रेम तुम्हाला असावं लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण त्याच्यासाठी काहीतरी करायची तळमळीने जाणीव असायला लागते. ती त्यांच्यामध्ये पुरेपूर होती, कारण त्यांच्या जीवनावरतीच प्रभावमुळे शिवाजी महाराजांच्या चरित्राचा होता. खूप वेळा ते अनेकदा पुस्तकं वाचायचे. महाराष्ट्रातले सगळे गडकिल्ले त्यांनी बघितलेले होते. त्या सगळ्या गोष्टींची आवड असल्यामुळेच ते असे शूर बनू शकले. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ प्रत्येकाला त्यांचं नाव घराघरामध्ये माहिती आहेत, कारण मुंबई पोलीस डिपार्टमेंटमध्ये मुंबईच्या अंडरवर्ल्डच्या स्टोरीज, ह्याच्यामुळे ते एन्काउंटर्स आणि ह्यामुळे प्रसिद्धच राहिलेले आहेत नेहमी. आणि महाराष्ट्राच्या जनतेचं प्रेमही त्यांना भरभरून मिळालं. म्हणजे जिथे जिथे मी गेले, ग्रामीण भागात मी गेले, त्या प्रत्येक ठिकाणी विजय साळसकर हे नाव पोचलेलं होतं. त्याचं मला वाटतं त्याच्या संपूर्ण आयुष्यभर त्याने जे काम केलं ह्या मुंबई शहराला सावरण्यासाठी गँग वॉरपासनं, त्याची ती पोचपावती होती आणि भरभरून लोकांकडनं मला त्याबद्दलचं प्रेम मिळालं. आज इथे दिव्या सुद्धा आलेली आहे. दिव्या साळसकर, तुझं स्वागत. दिव्याला मला विचारायचं की कसा असावा 15 ऑगस्ट? तू तर नवीन पिढीची प्रतिनिधी आहेस. मी फक्त यूथला एवढंच सांगणार की ॲक्च्युली 15 ऑगस्ट हा एकच देशभक्तीचा दिवस नको, 26 जानेवारी हा एकच देशभक्तीचा दिवस नको. आपण शाळेत लहानपणापासून शिकतो व्हॅल्यूज की नाही, तुम्ही पंक्च्युअल असलं पाहिजे, ऑनेस्ट असलं पाहिजे. तशी एक व्हॅल्यू आपल्यात असली पाहिजे आणि ती म्हणजे पेट्रिऑटिझम, देशभक्ती. दुसरं मला असं वाटतं की सीमेवरती वॉर्स हे लढले जाणारच ते, आणि त्यासाठी आपल्या यूथने आर्मीमध्ये पार्टिसिपेट केलंच पाहिजे. पण एक असा सुद्धा वॉर येणार जो एक टेक्निकल वॉर असणार, ज्यासाठी भले सीमेवरती थोडी शांतता दिसेल, पण इंटरनली बऱ्याच गोष्टी म्हणजे टेक्नॉलॉजी वाईज आपण एवढे पुढे जातोय की बरेचसे पुढचे वॉर्स हे डोक्याने खेळले जाणार आणि इन्फिल्ट्रेशन्स खूप होणार. त्यामुळे मला असं वाटतं की आपण खूप ॲज यूथ म्हणून टेक्निकली अलर्ट असलं पाहिजे. आपल्या सिम्पल प्रोफाईल्सपासून वी नीड टू बी केअरफुल. मला असं वाटतं की 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी राष्ट्रप्रेमाची लाट आल्यासारखी सगळी वागतात. तर ती लाट जी आहे ना, ती भरती आणि ओहोटी, तर ती आलेली भरती आहे, ती भरतीच राहावी, त्याला ओहोटी कधी येऊच नाही आहे. भारत महासत्ताच काय, असाच उत्तर कळलं. पत्की काका आज इथे बसलेले आहेत. माझी अशी विनंती असेल पत्की काकांना की आपण यांची सेवा करूयात. एक जर गाणं पत्की काकांनी छानसं या प्रसंगी गायलं तर आम्हाला आवडेल.
मला वाटतं पत्की साहेबांनी युवा पिढीला नाही तर त्यांच्या पालकांना संदेश दिलेला आहे. मंडळी, स्वातंत्र्याची गाथा आपल्याला बघायला मिळते आझादी 50 या कार्यक्रमातून. पाहुयात याच कार्यक्रमाची एक झलक. स्वतंत्रता की परिकल्पना वैसे हमारे महाराष्ट्र में हमारे संतों ने दी. संत ज्ञानेश्वर जी ने हे विश्वची माझे घर ऐसा कहते हुए जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. संत तुकाराम महाराज ने कहा मऊ मेणा हुनी आम्ही विष्णुदास कठिण वज्रास भेदू ऐसे. तो संत रामदास जी ने कहा स्वये शस्त्र देशार्थ हाती धरावे चितावे रिपुला रणी वा मरावे. तुझ्या रक्षणा तूच रे सिद्ध होई तदा संकटी देव धावून येई. पण आज खरंच खूप छान वाटलं की या वेगळ्या भागाअंतर्गत तुम्ही सगळे इथे आलात. हे गाव खरं तर आम्ही नेहमीच म्हणतो तुमचं आहे तुमचं आहे, पण हे गाव आज धन्य झालं तुम्ही इथे आलात म्हणून. मी एवढंच म्हणेन की महाराष्ट्रातल्या घराघरात आहे पराक्रमाची गाथा. महाराष्ट्रातल्या घराघरात आहे पराक्रमाची गाथा, कारण त्या घरात आहेत तुमच्यासारख्या भारत माता. आपण सगळेजण उभं राहून या वीर हुतात्म्यांना सलाम करूया. झी मराठी आणि पनवेलकर ग्रुप यांच्याकडून या सगळ्या पाहुण्यांना मिळते एक छोटीशी आठवण भेट. पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा. तुम्ही सुद्धा आपल्या आजूबाजूला नक्की एक झाड लावा हेच आवाहन करत आत्ता घेतोय निरोप. पाहत रहा चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा.